मंडळी, विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय पक्षांच्या उमेदवारांची उमेदवारी अर्ज भरण्याची धावपळ सुरू झाली आहे. कुणी मतदारांसमोर नतमस्तक होत आहे, तर कुणी देवदर्शन घेत आहे, तर कुणी आई पुढे नतमस्तक होऊन संविधान वाचवण्याची घोषणा करत आहे. एकूणच राज्यात शक्ती प्रदर्शन नाट्य सुरू झालं असून वाजत गाजत मिरवणुका काढत उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा गोळ संपलेला नसताना ज्यांना तिकीट मिळालं आहे ते वाजत गाजत स्वपक्षातील नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या साक्षीने मिरवणुका काढून उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार असून विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. यंदा महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 22 ऑक्टोबर पासून उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे, तर उद्या 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. सभा, मिरवणुका, पदयात्रांनी वेग घेतलाय आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची धावपळ उडू लागली आहे. आज एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, योगेंद्र पवार, केदार दिघे, चंद्रकांतदादा पाटील असे मातब्बर नेते उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पण आज फॉर्म भरलेल्या नेत्यांपैकी कोण बाजी मारू शकतं याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, दिवाळीच्या पहिल्या दिवसाचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, योगेंद्र पवार, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर, सुनील टिंगरे, दिलीप मोहिते, अतुल बेनके, सुनील कांबळे, शंकर जगताप, अजित खवाने, बापू पठारे अशा आजी माजी आमदारांसह अनेक दिग्गज नेत्यांनी आज निवडणुकीसाठी त्यांचा अर्ज भरला. यातील बारामती मतदारसंघात सर्वात चुरशीची लढत होईल असा अंदाज आहे. लोकसभेला काका आणि पुतण्याचा उभा सामना आपण पाहिला, ज्यात काका शरद पवार यांनी एक हाती डाव मारला. विधानसभा निवडणुकीत सुद्धा काका अजित पवार आणि पुतण्या योगेंद्र पवार यांचा सामना रंगणार आहे. अजित पवार यांनी शेवटपर्यंत ते निवडणूक लढवणार का याविषयी गोपनीयता बाळगली आणि तिकडे योगेंद्र पवार यांनी लोकसभेच्या आधीपासूनच विधानसभेसाठी शड्डू ठोकलेला आहे. बारामतीकरांना दादाच हवा आहे, पण नवीन दादा हवा आहे अशी तिथल्या जनतेची मागणी असल्याचं दिसतंय. अजित पवार यांनी त्यांच्या कामानं, संपर्कानं बारामती विधानसभा मतदारसंघ बांधलेला आहे. 1990 पासून ते सलग त्या मतदारसंघात एकतर्फी विजय झालेले आहेत. त्यांच्या बंडानंतर त्यांनी पक्ष ताब्यात घेतल्यानंतर बारामतीमधील जनता अजितदादांसोबत उभी राहते का हे समजेलच. बारामतीमध्ये अजितदादांना गुंतवून ठेवून त्यांच्यासोबत गेलेल्या इतर सहकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा डाव महाविकास आघाडीने टाकलेला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा ठाण्यातील कोपरी पाचपाकडीतून आपला उमेदवारी अर्ज भरला. संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदेंचा एक हाती होल्ड आहे. मागील विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी सर्वात विश्वासू म्हणून एकनाथ शिंदेंच्यावरती विश्वास ठेवला आणि त्यांनी त्यांचा ठाण्याचा गड अजून मजबूत केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री कौशल्य विकास योजना यांसारख्या योजनांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे घरोघरी पोहोचलेले आहेत. यासोबतच त्यांनी ठाणेकरांसाठी टोलमुक्त सुद्धा केलेला आहे, ज्यामुळे ठाणे मतदारसंघात त्यांचं पारडं जड वाटतंय. ठाकरे गटाकडून केदार दिघे या आनंद दिघेंच्या पुतण्याला याच मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे. त्यांनी सुद्धा आज त्यांचा फॉर्म भरलेला आहे. एकनाथ शिंदेंच्यावर शरद पवार गटाने टीका केलेली नाही आणि कायम राजकीय मैत्री जपली आहे. याचा फायदा एकनाथ शिंदेंना इथे होऊ शकतो. या ठिकाणी होणारी लढत ही हाय प्रोफाईल लढत असणार हे नक्की. छत्रपती संभाजीनगर येथून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाट यांनी सुद्धा आज शक्ती प्रदर्शन करत त्यांचा अर्ज दाखल केलेला आहे. संजय शिरसाट हे एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात. उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केल्यानंतर संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाहीये. संजय शिरसाट यांना संभाजीनगरमध्येच अडकून ठेवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी गेल्या महिन्याभरामध्ये इथे 3 ते 4 दौरे करून संजय शिरसाट यांना प्रचंड कष्ट करावे लागेल हे सुनिश्चित केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. खरी शिवसेना आमचीच हे सिद्ध करण्यासाठी संजय शिरसाट शक्य ते सर्व प्रयत्न करतील आणि त्यांना हरवण्यासाठी ठाकरे गट सर्व शक्ती लावेल. समोर तुल्यबळ उमेदवार नसला तरी ठाकरे फॅक्टर या ठिकाणी महत्वाचा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज पुण्यातील कोथरूड येथून चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. कोल्हापूरमधून निवडणूक लढवणारे चंद्रकांतदादा मागील विधानसभेपासून कोथरूडमध्ये पर्यायानं पुण्यामध्ये ऍक्टिव्ह झालेले दिसून येतात. 2014-2019 सलग 2 टर्म त्यांनी सहज जिंकलेले आहेत. या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या समोर स्वपक्ष
पक्षातील बालवडकरांचं मोठं आव्हान होतं, पण आज बालवडकरांनी त्यांचं बंड मागे घेतल्याचं आपल्याला दिसतंय. मुरलीधरांना मोहोळ यांना लोकसभेमध्ये तिथून मोठी लीड मिळालेली होती. हीच लीड कायम ठेवण्यासाठी चंद्रकांत दादा आणि भारतीय जनता पक्षाची सर्व टीम निश्चितपणे प्रयत्न करेल. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शरद पवार यांना केलेला कट्टर विरोध, यामुळे चंद्रकांत दादांच्यावर नाराज असलेले माहितीतील इतर पक्ष या सर्वांना सोबत घेऊन विजयाची मोड बांधण्याचं अवघड काम चंद्रकांत दादांना करावं लागेल. मुरलीधरांना मोळ सोबत असल्यामुळे त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा होऊ शकतो. स्थानिक वर्सेस बाहेरचा अशी थेट लढत इथे होईल, पण चंद्रकांत दादा फेवरेट असतील. पुण्यातील चिंचवड मतदारसंघातून आज भारतीय जनता पक्षाचे शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला. लक्ष्मण जगताप यांच्या नंतर त्यांचा विकासाचा वारसदार कोण असणार, यावरून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि भाऊ शंकर जगताप यांच्यामध्ये वाद असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. पण भारतीय जनता पक्षाने शंकर जगताप यांना उमेदवारी देऊन हा वाद संपवलाय असं दिसतंय. चिंचवड मतदारसंघामध्ये जगताप यांचं गेल्या 25 वर्षांपासून एक हाती वर्चस्व आहे. समोर तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळे आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार घोषित करण्यास उशीर झाल्यामुळे शंकर जगताप यांच्यासाठी इथली लढाई सोपी असणार आहे. भारतीय जनता पक्षानं पहिल्या टप्प्यामध्ये शंकर जगताप यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. चिंचवड मतदारसंघात सबकुच जगताप असल्यानं कितीची लीड मिळणार इतकाच विचार स्थानिक मतदार करत असतील असं राजकीय जाणकार सांगतायत. उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीने निवडणूक पूर्व वातावरण निर्माण करण्यात आघाडी घेतलेली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचं जागा वाटप हे जागा वाटपामध्ये सुरू असलेल्या कुरघोडीमुळे अजूनही प्रलंबित आहे. मध्य प्रदेश हरियाणा जिंकण्याची शक्यता असताना सुद्धा, वातावरण त्यांच्या बाजूने असताना सुद्धा इंडिया आघाडीला या राज्यांमध्ये एकमेकातील कलह मिटवता न आल्यानं पराभव स्वीकारावा लागला. याच्यातून धडा घेऊन ते लवकरात लवकर कलह मिटवतील आणि प्रचाराला सुरुवात करतील अशी अपेक्षा करूया. आज अजून कोणी आपला फॉर्म भरलेला आहे, त्यापैकी कोण जिंकतंय कोण पडतंय, तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.